अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात लोहरा या गावात आज एक ऐतिहासिक धम्म सोहळा संपन्न। लोहरा येथील विश्वशांती बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध मूर्तीची स्थापना व भिक्खू संघाची जाहीर धम्म देशना पार। आज दिनांक 25 मार्च 2026 सकाळी 7 वाजतापासून लोहरा येथे धम्ममय वातावरण आहे। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्धांच्या मूर्तीची धम्म रॅलीने झाली। 9 वाजता पंचशील ध्वजारोहण आणि त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रम करण्यात आला। मुख्य आकर्षण म्हणजे 10 वाजता तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। या कार्यक्रमासाठी पूज्य भिक्खू शांतरक्षितजी महाथेरो कोठळी, पूज्य भिक्खू करुणानंद थेरो औरंगाबाद आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला महिलांच्या संघासह शेकडो उपासक उपासिका, समता सैनिक दल आणि संपूर्ण अकोला जिल्ह्यातून उपासक व उपासिका यांनी सकाळपासून गर्दी केली होती। विशेषतः समता सैनिक दलाची लेझिम पथक आणि आखाडा भांबेरे यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरलं। संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान भीम शाहीर, मनोज राजा गोसावी यांचाही रात्र निळ्या पाखरांची हा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे। धम्म शांतता आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा लोहरा येथे भक्तीच्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी उपासक व उपासिका यांनी मेहनत घेतली। उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। चोख बंदोबस्त ठेवताना बीड जामदार राजाभाऊ बचे, कवळकर मेजर, संतोष भोजने मेजर, शुभम बोडखे मेजर, ज्ञानेश्वर प्रल्हाद इंदोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, संजय उमाळे, नगरसेवक राजू मोरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष हिवराळे, बबलू सिरसाट, राहुल इंगळे, सुभाष तायडे, धम्माल मोरे, संजय बावणे, दिलीप घ्यारे, तानाजी मोरे, सुनील मोरे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला।